पुढारी न्यूज महासमिट 2025 पावर्ड बाय चितळे बंधू पुणे, को पावर्ड बाय MIDC, MSRDC, SRA, सिडको, असोसिएट पार्टनर MPCB, फायनान्शियल पार्टनर लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, जिथं पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं। आपल्यासोबत आहेत शशिकांत शिंदेजी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आता नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष। हे विशेष म्हणावं लागेल, हा बहुधा पहिला असा कार्यक्रम असेल गेल्या 18 वर्षाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या इतिहासात की इतके सगळे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष शहराध्यक्ष पहिल्यांदा आले। रवींद्र चव्हाण नवनियुक्त, तुम्ही नवनियुक्त, साटम तर आजच झालेले आहेत, तर एक वेगळाच या निमित्तानं योग बघायला मिळाला। पण माझा पहिला प्रश्न मी एका वेगळ्या योगाबद्दल विचारणार आहे की राष्ट्रवादी काँग्रेस हा प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्राचा पक्ष मानला जातो, तर आता जयंत पाटील इतक्या काळानंतर दुसरे येतात, ते सुद्धा पश्चिम महाराष्ट्रातले, ते सुद्धा मराठा समाजातले, तर राष्ट्रवादी म्हणजे मग ह्या कसं आहे, तो जो शिक्का बसतो त्याच्या बाबतीत तुम्ही कसा विचार करता? पहिल्या प्रथम पुढारीच्या वर्धापन दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो। आपल्याला नाव पुढारी असल्यामुळे कोणताही पुढारी प्रांताध्यक्ष झाल्यानंतर तो पुढारीच्याकडे आला पाहिजे असं एक नियमावली आहे आणि पुढारी परिवाराचा अनेक वर्षापासूनचा संबंध आहे, जाधव साहेबांचा आहे आणि विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार या पक्षाचं अध्यक्षपद मिळाल्यानंतर आदरणीय साहेबांनी जबाबदारी दिली। जाधव साहेबांपासून आताच्या इथे पश्चिम महाराष्ट्रातलेच आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये असलेलं जे वलय पवार साहेबांचं आहे हे पश्चिम महाराष्ट्राचा पक्ष म्हणून नव्हे, तर त्यांच्यामध्ये एक आहे की एखादा कार्यकर्ता त्या क्षमतेने काम करू शकेल अशी त्यांच्यावर विश्वास दाखवून संधी देण्याचा प्रयत्न करतात। आदरणीय RR पाटील साहेबांपासून अनेक नेते महाराष्ट्रामध्ये पवार साहेबांनी या ठिकाणी नेतृत्व घडवलेलं आहे। कदाचित त्यांनी माझ्यामधलं एक चळवळी वृत्ती, कामगार संघटना असेल किंवा चळवळी वृत्ती असेल, अशा अनेक गुणाचं बघून, आक्रमकता असेल वगैरे, ह्या सर्व गुणाला बघून त्यांनी मला संधी दिली असेल। पश्चिम महाराष्ट्रापुरतं मला मर्यादित ठेवू नका, की महाराष्ट्रामध्ये काम करण्याची संधी मिळालेली आहे तर ती महाराष्ट्रामध्ये पसरवण्याचा प्रयत्न 100% करेल। पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये विशेषतः राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांची फार मोठी खाण आहे, जिथे लीडरशिप करण्याची एक ताकद आहे। म्हणजे राज्याच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये पण पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक दिग्गज नेत्यांनी नेतृत्व केलेलं आहे, त्यामुळे त्यांचा आदर्श ठेवून पुढे काम करण्याचा निश्चित मी प्रयत्न करेन। शिंदेजी, त्याचप्रमाणे आपण माथाडी कामगारांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे। नवी म्हणजे सातारा एकीकडे असलं तरी नवी मुंबईकडे सुद्धा तुमचं लक्ष असतं आणि हे सगळे मुद्दे आपण मांडत असतात, पण त्याचप्रमाणे आज तुमच्या समोरचा आव्हान मोठं आहे। एक काळ होता राष्ट्रवादी काँग्रेस मुख्यमंत्री पदावरती दावा ठोकेल अशी पण स्थिती तुम्ही पाहिलेली आहे आणि नंतर आज अशीही स्थिती आहे की अनेक जण निघून गेलेले आहेत। पण जे शिवसेनेच्या बाबतीत आहे की स्पष्टपणे माहिती आहे की ठाकरे ठाकरे, शिंदे शिंदे हे काही एकत्र येणार नाही, एकमेकांकडे जाणार नाही, सण सणावर असो किंवा काही असो, पण पवारांच्या बाबतीत काही लक्षात येत नाहीत। सण सणावर सगळे चालू आहेत, एकमेकांच्या भेटीगाठी चालू आहेत, मध्येच काहीतरी शरद पवार असं म्हणतात पवार साहेब की जे काही एकत्र यायचंय वगैरे ते पक्ष नेतृत्व वगैरे ठरवेल, तर नेमकं चाललंय काय? दोन पवार आणि 2 राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामधलं ये रिश्ता क्या कहलाता है? रिश्ता कुछ नहीं कहलाता है। विषय असा आहे, आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एकत्रित होता। शिवसेनेचं जसं विभाजन सत्तेसाठी भाजपने केलं, तसं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुद्धा सत्तेतून विभाजन करण्याचा प्रयत्न झाला। काही संबंध कौटुंबिक असतात, त्या कौटुंबिक कार्यक्रमाला एकत्र आलं म्हणजे पक्षाच्या संदर्भामधलं एकत्रीकरणाचा विचार होतो का? तर अजिबात नाही। परवाच्या दिवशी सुद्धा पवार साहेबांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष परत दोन्ही एकत्र येऊ शकतात, परंतु माझ्या विचाराची आणि भाजपची जर त्या ठिकाणी त्या पक्षाची फारकत झाली तर विचार करू। हे सातत्याने सांगितल्यानंतर माझा थेट अशा प्रकारचा मला संशय आहे किंवा मी असं म्हणतो की जाणीवपूर्वक पूर्वी राजकारण हे
विरोधी पक्ष आणि सत्तारूढ पक्ष अशा प्रकारचं व्हायचं. आता रोज ना रोज काही ना काही करून विरोधी पक्षाची साक्षरता किंवा कार्यकर्ता नेत्यामध्ये विश्वासार्हता कमी करण्याच्या संदर्भामधल्या अशा प्रकारच्या वावड्या उठवल्या जातात, असा माझा थेट आरोप आहे. आणि म्हणून किती वेळा आपण सांगायचं की आपण स्वतंत्रपणाने काम करणार आहोत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतंत्रपणाने निर्णय घेणारा आहे, परंतु हे उठवलं जातं की जेणेकरून अस्थिरता निर्माण व्हावी आणि अस्थिरता निर्माण करून त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न होतोय. त्यामुळे मला वाटतं की आज तुमच्या माध्यमातून मी स्पष्ट करू इच्छितो की असं कुठेही चर्चा नाही, कुठे एकत्रित करण्याच्या बाबतीमध्ये आज चर्चा नाही. काही लोक आता पक्ष सोडून जात आहेत, तरी सुद्धा साहेबांना विश्वास आहे की आपण नव्या जोमाने परत एकदा पक्ष उभा करू आणि नव्या जोमाने परत आपण पक्ष मजबूतीने उभा करण्याच्या बाबतीमधला ज्यावेळेला आपण निर्णय घेतो त्यावेळेला मला वाटतं की आज या चर्चेच्या दरम्यान तरी भविष्य काळामध्ये हे दोन्ही पक्ष एकत्र येतील अशा प्रकारचं जे नियोजनबद्ध अशा प्रकारचा प्रचार केला जातो जाणीवपूर्वक, त्याकडे आता कार्यकर्त्यांनी आणि लोकांनी लक्ष देऊ नये अशी माझी सूचना आहे. पण गेल्या काही काळातल्या निवडणुका आपण पाहिल्या, लोकसभेमध्ये पवार बहिणींचा जो पराभव झाला त्यावेळी अजित पवार म्हणाले की आमच्याकडनं चूक झाली, की असं करायला आधीचं नको करायला पाहिजे होतं, नात्याच्या समोर नातं उभं करायला नको होतं. पण नंतर त्यांनी हे पण दिलं, विधानसभेच्या वेळी सांगितलं की मी आधीच तुम्हाला म्हणालो होतो की मी चूक कबूल केलेली आहे, तुम्ही ती करायला नको होती, तुम्ही युगेंद्र पवारांना उमेदवारी दिली होती. माझा आपल्याला प्रश्न असा आहे की हे टाळता आलं असतं का? आणि त्यानंतर अजित पवारांचा झालेला विजय, बारामतीच्या साखर कारखान्यात बॅलेट पेपरवरती झालेला विजय, हे सगळं पाहता आता जे अनेकदा शरद पवारांचा आवडता शब्द आहे भाकरी फिरवायला पाहिजे, ती त्यांनी स्वतःच फिरवली असती आणि अजित पवारांकडे सूत्र दिली असती. प्रसिद्ध यशवंतराव चव्हाण सेंटरमधला कार्यक्रम रेफरन्सला मी सांगतोय तुम्हाला, तर हे सगळं टाळलं नसतं का गेलं? माझ्या माहितीप्रमाणे पवार साहेबांनी आतापर्यंत राजकारण केलं तर एकाधिक शाहीने कधी केलं नाही. पवार साहेब नेहमी आपल्या सहकारी नेत्यांवरती जबाबदारी द्यायची. म्हणजे त्यावेळेला भुजबळ साहेबांपासून अजितदादा असेल, जयंत पाटील असेल, विजयसिंह मोहिते पाटील, अनेक नेते आहेत की त्यांनी जो निर्णय घेतला तो पवार साहेबांनी अंमलबजावणी करून त्याच्याबद्दल त्या ठिकाणी निर्णय घेतले. माझ्या माहितीप्रमाणे ज्यावेळेला लोकसभेची निवडणूक झाली त्या लोकसभेच्या निवडणुकीला अजितदादांनी सांगितलं की अशा प्रकारचं उमेदवारी करायला नव्हती, माझी ती चूक झाली. योगेंद्र पवारांना त्या ठिकाणी उमेदवारी केली, त्याबाबतीमध्ये मग त्यांनी सांगितलं. शेवटी काय आहे, हे राजकारण आहे. अजितदादांना उमेदवारी करायची होती का? त्यावेळेला मला वाटतं की त्यांना करायची नसेल, पण भाजपने जाणीवपूर्वक तुम्ही उमेदवारी केली पाहिजे तर तो संदेश जाईल असा निर्णय घेतला. मग असं आहे की ज्यावेळेला निवडणुका लढतात त्यावेळेला निवडणुका लढवताना बाहेर जर अशा प्रकारचं चित्र उभं राहिलं की आतून सगळे एकत्र आहेत तर खालचा कार्यकर्ता इतर निवडणुकीच्या असलेल्या उमेदवारावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे योगेंद्र पवारांची सुद्धा निवडणुकीच्या उमेदवारी त्या ठिकाणी पक्ष म्हणून जाहीर झाली. ही लढाई होती. म्हणून मी मगाशी सांगितलं कौटुंबिक असलेलं वातावरण एका बाजूला असतं आणि ज्यावेळेला पक्ष म्हणून समोर एकमेकांच्या विरोधामध्ये लढाई होते त्यावेळेला पक्ष म्हणून निर्णय घ्यावा लागतात, त्याप्रमाणे दोघांनी निर्णय घेतलेले असतात. शिंदेजी, आपण म्हणजे याबद्दल प्रश्नच नाही की आपण अनेक वर्ष राजकारणात आहात, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहात, तुम्ही साथ सोडली नाही शरद पवारांची, पण त्याचप्रमाणे हेही खरं की ज्या खुर्चीवर आपण आता आहात, जी जागा तुम्हाला पोकळी भरून काढायची आहे ती जयंत पाटलांनी इतक्या काळानंतर सोडलेली पोकळी आहे, सोडलेली जागा आहे. जयंत पाटील मिनिस्टर राहिलेले आहेत, अर्थ खात्याच्या वरती त्यांचा प्रभाव सगळेच जाणतात, उत्तम वक्ते आहेत, इतर पक्षांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. इतर बऱ्याच जणांना कदाचित माहीत असेल पण उद्धव ठाकरे आणि जयंत पाटील हे मुंबईतल्या दादरच्या बालमोहन शाळेतले सहविद्यार्थी आहेत, हे कदाचित माहीत नसेल, पण ते सांगायचा मुद्दा असा, अशा पार्श्वभूमीवरती आता तुमच्याकडे राष्ट्रवादीची धुरा आहे, सगळ्यांशी संवाद साधायचा आहे, तर तुम्ही हे सगळं कसं बघता? म्हणजे तुम्हाला हे खरं म्हटलं तर आव्हान आहे. म्हणजे आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या मध्ये 1-2 महिने झाल्या अगोदरच मला ही जबाबदारी मिळालेली आहे. हे चॅलेंजिंग आहे. खरं म्हटलं तर तुमचं सहकार्य मिळालं तर आपण तो पण इतिहास करण्याचा प्रयत्न करू निश्चितपणाने. पण एक सांगतो तुम्हाला की आज लोकांच्या मनामध्ये एक अस्वस्थता आहे. म्हणजे पूर्वीचं राजकारण होतं ते राजकारण नेहमी दिलदारपणा नसायचं, विरोधक असो किंवा सत्तारूढ असो. आता राजकारणाच्या निवडणुकीची सिस्टीमच बदलली आहे. म्हणजे तुम्ही काही जनतेचं काम नाही केलं तरी आपण कशी निवडून यायची अशा प्रकारची यंत्रणा राबवली गेली तर लोकशाही संपून येते. माझ्या माहितीप्रमाणे लोकांमध्ये जागृत करणं ही फार काळाची गरज आहे.
लोकांमध्ये आणि जयंत पाटलांनी काम केलं का 100% केलं. म्हणजे ज्यावेळेला सगळे सोडून गेले मातब्बर त्यावेळेला जयंत पाटील साहेबांनी लोकसभा विधानसभा त्यांच्या कल्पकतेने केली. लोकसभेला आम्ही विजयी झालो. आता लोक म्हणतात विरोधक तुम्ही लोकसभेला विजय झाला मग त्यावेळेला तुम्ही का बोलला नाही ईव्हीएम मशीन आणि असं आहे की प्रत्येक वेळेला समोरचा जो बुद्धिवंत अशा प्रकारचा व्यक्ती असतो तो वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या टॅक्टिक्स करत असतो. कारण एकच यंत्रणा वापरली एकच सिस्टीम वापरली तर शंका येऊ शकते. मग त्यावेळेला विधानसभेच्या वेळेला सुद्धा वातावरण चांगलं होतं. मग विधानसभेला पराभव झाला. हे आता कसा झाला काय झाला याच्यावर आपण नंतर बोलू. पण पराभव झाला. पण जयंत पाटलांनी त्यावेळेला अध्यक्ष म्हणून फार चांगल्या प्रकारचं काम केलं. ज्येष्ठ नेते म्हणून त्यांनी काम केलं आणि त्यांनी सांगितलं आता पवार साहेबांनी सगळ्या नेत्यांनी जयंत पाटील सुप्रियाताई वगैरे सगळ्या नेत्यांनी ठरवलं आता आपण बदल करूया. आणि तो बदल करताना मला आला. आता मी एक उदाहरण म्हणून सांगतो. मी असं म्हणत नाही. मग कोल्हापूरच्या परवाच्या दिवशी सर्किट बेंचचा निर्णय झाला. किती वर्ष आम्ही सर्किट बेंचसाठी लढत होते. विशेषतः पुढारीचे जाधव साहेब आणि सगळेजण लढत होते. मला सांगा तो निर्णय झाला म्हणजे न्यायमूर्तींनी त्या दिवशी उद्घाटन केलं. गवई साहेब आले होते आणि त्या गवई साहेबांनी दिलेल्या निर्णयाला ते काय एका दिवसात झालं ना. त्या आंदोलनानं झालं ना. आता या सर्किट सरकारला हलवण्यासाठी मला त्याप्रमाणे वेगळ्या पद्धतीने काम करून आंदोलनं माणसामध्ये जागृती करून तशा पद्धतीने करण्याचा प्रयत्न करणे. म्हणजे एक उदाहरण दिलं. मी कोल्हापूरच्या एका हत्तीने त्या बाबतीमध्ये विषय होता. जनता रस्त्यावर उतरली होती किंवा परवाच्या दिवशी बाळासाहेब थोरातांच्या बाबतीमध्ये एक घटना घडली. मी कोणत्या गोष्टीचं समर्थन करत नाही. पण ज्यावेळेला जनता एखाद्या गोष्टीतून रस्त्यावर उतरते तुम्ही सत्य परिस्थिती दाखवली कोल्हापूरची परंतु जनता ज्यावेळेला होते याचा अर्थ असा होता की जनतेच्या मनामध्ये असलेली अशांतता ती अचूक जर ओळखली आणि तशा पद्धतीने भविष्यकाळामध्ये वाटचाल करण्याचा प्रयत्न केला तर मला वाटतं की 100% लोक निर्णय घेऊ शकतात. आणि मला वाटतं हे आव्हान एक कामगार चळवळीतला कार्यकर्ता म्हणून आणि कदाचित पवार साहेबांनी पक्षाने माझे काही गुण हेरले असतील म्हणून ते दिली असेल जबाबदारी. मी प्रयत्न तर सुरू केलेला आहे पण त्या प्रयत्नात यश आलं तर मला वाटतं की तो विश्वास मी सार्थ केला असं मला वाटतं. तुम्ही आता मगाशी थोरातांचा जो किस्सा त्याचा उल्लेख तुम्ही ओझरता उल्लेख केला. आपल्याला कल्पना आहे नगरमधले एक बुवा आहेत त्यांनी त्यांच्या काय प्रवचनामध्ये नथुराम गोडसेचा उल्लेख केला. मग त्यातला थोरातांच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला. मग ते वाढत गेलं. मग आता एकमेकांच्या विरोधात वक्तव्य चाललेले. पण मला वेगळाच प्रश्न तुम्हाला या विषयाचा तुमच्याशी का संबंध आहे. महाराष्ट्रामध्ये एक जे त्याला पुरोगामी शाहू फुले आंबेडकर विचारसरणीचा पाईक असलेला महाराष्ट्र मानला जातो. आज त्या राज्यामध्ये हिंदुत्ववाद हा आमचा एक विचारसरणीचा भाग आहे. आम्ही त्याच्यासाठी उभं राहतो असं मानणारा मोठा वर्ग आहे आणि भाजपला मिळालेल्या जागा दर्शवतात की त्याला पाठिंबा आहे. तो काय नाकारू शकत नाही. माझा तुम्हाला प्रश्न आहे की एक अशा विचारावर चालणारा पक्ष म्हणजे शरद पवार सुद्धा म्हणाले होते की शाहू फुले आंबेडकर विचाराची सरणी आपण सोडणार नाही कोणासाठी. ज्याला ती मान्य त्यांनी सोबत यावं. तर बदलत्या महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी होत जाणाऱ्या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पुढे घेऊन जाण्याचं आव्हान तुम्ही कसं पाहता. मला वाटतं की आपण आता बसलेलो आहे. मी पण हिंदू आहे ना. पण हल्ली आम्हाला सांगावं लागतं हिंदुत्ववाद. महाराष्ट्राची ओळख वेगळी आहे. हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. आपण एक काही वर्षापासूनची जे बरी केलं. आता मी मगाशी एकाने मला माहिती दिली की एका ब्राह्मण समाजाचा रील बनवणारा तरुण आहे. त्याने मुस्लिम कारागिरांकडून मूर्ती घेतली आणि ती मूर्ती घेतली म्हणून त्याला ब्राह्मण समाजाच्या काही लोकांनी इतका हे केला दबाव आणला की त्याने ते डिलीट करून टाकलं. हे महाराष्ट्राची ओळख नाही. आज माझ्या माहितीप्रमाणे देशाचं आणि राज्याचं राजकारण बघितलं तर पूर्वी विकासावर चर्चा व्हायची. आता धर्मावर चर्चा होते आणि दुर्दैव आहे या देशाचं. मी असं म्हणणार नाही देशाने प्रगती केली का काय आंतरराष्ट्रीय स्तरावर आम्ही किती मोठे आहोत ही चर्चेचा डिबेट वेगळा आहे. परंतु एखादं अपयश झाकण्यासाठी किंवा एकाच्या असलेल्या कामाच्या संदर्भातून आपण लोकप्रियता लोकांमध्ये पोचूच नसेल तर निवडून येण्यासाठी किंवा लोकप्रियता मिळवण्यासाठी ज्या वेळेला वेगळ्या पद्धतीने अशा प्रकारचा चर्चा सुरू होते आणि हे दुर्दैव असं आहे की सरकार हे सर्व असलेल्या जनतेत असतं. जेव्हा शासनाचं आणि सरकारची भूमिका जर अशा पद्धतीने व्हायला लागली तर समाजामध्ये वेगवेगळ्या असुरक्षितता निर्माण होते. त्याला आपण सुरक्षित नाही असं वाटतं.
आणि मग त्याचा परिणाम असा होतो, विकासा होतो. आणि विकासाच्या पेक्षा आता आपण आता यंत्रणा अशी आलेली आहे की निवडणूक कसं जिंकायची ही एक वेगळी यंत्रणा आली. परंतु निवडणूक जिंकण्यासाठी आता लोकांच्या प्रश्नासाठी ऐवजी आपण वेगळ्या पद्धतीने अशा प्रकारचे मुद्दे मांडायचे आणि लोकांच्या आणि तरुणांच्या मध्ये मतभेद निर्माण करायचे, हे सर्वात दुर्दैव आहे. आता हे चॅलेंज आहे. म्हणजे शरद पवारांचा आतापर्यंतचा पवार साहेबांचा प्रवास बघितला तर त्यांनी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मराठवाडा विद्यापीठाला नाव देताना सत्ता गेली तरी आपण तो विचार जपला पाहिजे, हे शरद पवार आहे. किंवा अनेक नेते आहेत, मी पवार साहेबांचं म्हणत नाही, अनेक नेते महाराष्ट्रामध्ये होते की ज्यांनी आपल्या समाजातून आपण मोठं झालो त्याच्यापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेसाठी काय केलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका मांडली. पण हल्ली हे चॅलेंज आहे, हे आव्हान स्वीकारताना आम्हाला आता लोकांना सांगावं लागेल की राजकारणासाठी फक्त समाजाचा वापर होतो, धर्माचा वापर होतो, त्यावरून सत्तेवर बसण्याच्या पेक्षा विकासाच्या मुद्द्यातून आणि लोकांच्या मधली दरी कमी करण्याचा प्रयत्न करण्यात तुम्ही आता मी बोलत नाही. आता जरांगे पाटील येणार आहेत, त्याच्यावर परत वादविवाद निर्माण होणार, महाराष्ट्र अशांत होणार. त्यानंतर मुस्लिम आणि हिंदू असा वाद निर्माण होतो, मराठा ओबीसी असा वाद निर्माण करतो. राजकारणी मंडळी आता राजकारणामध्ये इतक्या खालच्या पातळीवर गेली आहे, मी दुर्दैवाने बोलतो खालची पातळी, अरे बोलू नये, पण इतक्या खालच्या पातळीवर गेलेली आहे की आपल्याला सत्ता मिळाली पाहिजे यासाठी काही करायचं. मग कुठे एखादा वाद निर्माण झाला किंवा एखादी दंगल जरी झाली तरी त्याच्या संदर्भामध्ये काही लोक तिथे जाऊन भावना भडकवण्याचा प्रयत्न करतायत. म्हणजे पूर्वी एखाद्या संघटनेवर फक्त आरोप होत होता की हेच घडवत आहे, आता दुर्दैवाने या महाराष्ट्रामध्ये सत्तारूढ असलेली माणसं सुद्धा हे घडवण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रकारचं महाराष्ट्रातलं चित्र भूषणावं नाही. पण कधी कधी वादासाठीचं कोलीत आपणच हातात देत असू तर, म्हणजे सुप्रिया सुळे एक भाषण करत असताना विषय काही वेगळा असेल पण अचानक आपण काय खातो, मग ते पांडुरंगाला कसं चालतं, जे खातो ते आपण आपल्या कमाईने कसं खातो वगैरे. आता असं आहे की काही गोष्टी न बोलून आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, नॉनव्हेज महाराष्ट्रात खाल्लं जातं का, खाल्लं जातं, काही वेगळा विषय नाहीये. पण मग या गोष्टी सगळं मांडल्याने होतं कसं, तीच जुनी गोष्टी परत उगाळल्या जातात. मग त्याच्यावरती मुख्यमंत्री म्हणाले की आता वारकरीच कायदे त्याला उत्तर देतील. तर या सगळ्या गोष्टीकडे कसं पाहता तुम्ही? मी ह्या मुद्द्यावरच येतो ना, महाराष्ट्रामध्ये बाकीचे विषय संपलेत आणि आता ह्या विषयावरच चर्चा सुरू होते. मला एक सांगा, सुप्रियाताई म्हणाल्या बरोबर आहे, त्यांनी त्यांची भूमिका मांडली. आता ती भूमिका मांडताना कोण प्रवक्ते असतात. हे बघा, या महाराष्ट्राची संस्कृती आहे की विरोधक असो किंवा कोण असो, आपण संस्कृतीने वागलं पाहिजे. आता एखादा प्रवक्ता बोलतो, मग त्यांनी पवार साहेबांना त्याच्या ओढायचं, त्यांची उपमा कोणाशी करायची. आता प्रत्येकजण बोलू शकतो. बरं मला सांगा, ह्या विषय आत्ताच कसे यायला लागले, कोणी काय खावं कोणी काय खाऊ नये हे विषय आले कोणी, शासकीय आदेश निघतो की 15 ऑगस्टला अमुक अमुक करू नये, महानगरपालिका घेतात, नगरपालिका घेतात, राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात नाही हा आदेश आम्ही काढलेला नाही. एवढं धाडस कधी होतं, खाली एखादी महानगरपालिका अशा प्रकारचा आदेश काढते, हे धाडस कसं होतं. बरं हे झालं, मी त्याचं समर्थन करणार, राज्य सरकारच्या वतीने प्रमुख बोलतात, हे समर्थन करत नसताना सुद्धा आज काय परिस्थिती आहे. मी आता त्या दिवशी सदाभाऊ खोत स्वतः म्हणाले, ते पक्षाच्या सत्तारूढ पक्षाचे आहेत, ते काय म्हणाले, भाकड जनावर जर सरकारने भाकड जनावर या ठिकाणी आम्ही सांभाळतो, शेतकरी हा बळीराजा आहे, आता मग त्याला अनुदान द्यावं. आता कोणताही माणूस असो, हा कधी गायी किंवा ह्याच्या बाबतीमध्ये कत्तलखान्यावर नेऊ नये याच्याबद्दलची भूमिका मांडतो, आम्ही पण मांडतो. परंतु आता गोरक्षकाच्या नावाखाली ज्यावेळेला ही चर्चा होते, मग कोंबडी, अंडी, मांसाहार हळूहळू ते तिथपर्यंत राहिलं नाही, आता इमारतीमध्ये गेलेलं आहे. मी लक्षात घ्या, आणि हे इमारतीमध्ये जायला जर लागलं ना, ते समाजामधली दरी जी पाडेल ना, ह्याला खरंच भविष्य काळामध्ये आपण किती जुळवायचा प्रयत्न केला ते होऊ शकत नाही. आणि म्हणून कोणी काय खावं काय नाही खावं हे सुप्रियातांनी हेच सांगितलं, आम्ही काय खातो ते आम्ही सांगतो. आता त्याचा फार मोठ्या प्रमाणामध्ये वेगळ्या पद्धतीने आदेश काढून प्रोपोगंडा करणं योग्य नाही असं मला वाटतं. मला आठवतंय 2024च्या निवडणुकीपूर्वी मी पुढारी न्यूजसाठीच शरद पवार साहेबांची मुलाखत घेतली होती, मुंबईच्या सिल्वर ओकवरतीच घेतली होती, आणि त्यांना मी विचारलं होतं की लोकसभेमध्ये जे बघायला मिळालं ते पाहता अशी चर्चा आहे की शरद पवार आता अख्खी भाकरी फिरवणार आणि पारावरच्या पोरांना तिकीट देणार आणि एक नवी फळी, म्हणजे जी आर पाटील आणि तुम्ही सगळी मंडळी पुढे आलात अशी नवी फळी विधानसभेला बघायला मिळेल.
पण झालं असं की पुन्हा तेच ते आणि तेच ते, भाकरी फिरलीच नाही आणि घोडा का अडला, भाकरी का करपली, कारण ते फिरले नाहीत, अशी राष्ट्रवादीची अवस्था झाली आहे का? काही ठिकाणी नवीन चेहरे पूर्णपणाने दिले होते. ठीक आहे, आता महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही लढत होतो. आता बाकी आम्ही ती काळजी घेतोय, कारण आम्ही बघितलं की उमेदवारी मिळाल्यानंतर, उमेदवारी गेल्यानंतर बरेच लोक लगेच पक्ष सोडून जात आहेत. आता काही हो, निवडून येऊ किंवा पराभूत हो. तुमचा हा टोला इंदापूर आणि कोल्हापूर दोन्हीकडचा आहे का? कुठे? इंदापूरला सुद्धा जे तुमच्याकडे आले होते ते आता पुन्हा भेटीगाठी नाही, सुरू झाल्या आहेत. इंदापूरच्या- कोल्हापूरला सुद्धा तुमच्याकडे आलेले पुन्हा भेटीगाठी सुरू आहेत. इंदापूरचे आमच्या बरोबरच आहे. घाटगे आणि पाटील म्हणतोय. हा नाही, घाटगे आणि पाटील दोघेही आमच्या बरोबर आहेत, पक्षाबरोबर आहेत आणि ते कुठे गेलेले नाहीत. मी जे गेलेत त्यांची बोलतो. काही लोक आले, निवडणुकीला तिकीट मिळालं की लगेच त्यांनी पक्ष बदललेला आहे. आमचं आता म्हणणं असं आहे की आता जे पक्षाचे नियुक्ती करू आणि ज्यांना आपण पुढे आणायचं, साहेबांनी पण सांगितलंय की नवीन लोक घेऊन आपण पक्ष संघटना बांधा आणि त्यांना संधी द्या. आणि तशा प्रकारचं आम्ही 100% काम, कारण काय होतंय, उद्या समजा 29ला मला आत्मविश्वास आहे की वातावरण बदलेल. मी आता लगेच म्हणणार नाही, पण महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र लोकसभेला सुद्धा त्यांनी इतिहास दाखवला, विधानसभेला पण दाखवला. पण ठीक आहे, पराभव हा कशाने झाला त्याचा झाला, परंतु आता लोकांची भावना लक्षात घेता उद्या वातावरण बदललं तर अनेक लोक बोलतील ठीक आहे आता आम्ही इथे येऊन उभा राहतो. अशा प्रकारची चर्चा होईल. आम्ही ठरवतो की आत्तापासूनच काही कार्यकर्ते असे उभे करायचे की ते आत्तापासूनच कामाला लावायचे आणि लोकांमध्ये जाऊन उभे करायचे. मला वाटतं तो प्रयत्न आम्ही भाकरी फिरवण्याचा यावेळेला नक्कीपणाने करू. 2024च्या लोकसभेपूर्वी संविधान खतरे में हा मुद्दा विरोधकांनी लावून धरला आणि त्याचा परिणाम झाला. 2024 विधानसभेमध्ये पुन्हा संविधान खतरेमेचा लावायचा प्रयत्न केला, पण लोक परोपरीने राहुल गांधी आणि सगळ्यांना सांगत होते की आता तुरीचा मुद्दा आहे, महागाईचा मुद्दा आहे, कुठे विदर्भात कपाशीचा मुद्दा आहे, अन्य ठिकाणी अन्य मुद्दा आहेत, ते तिकडे आता नाही चालणार संविधान, पण तेच चालवलं गेलं आणि तिकडे फसले. आता मुद्दा चालवला जातोय वोट चोरी. आता नवीन मुद्दा काय? वोट चोरी. आणि आता निवडणुका आपल्या महापालिकेच्या आहेत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आहेत. शिंदेजी, तुम्ही आता म्हणजे आता हा मुद्दा ठरणार आहे, मवियाचा मुद्दा, वोट चोरी. मी खरं तुम्हाला विनंती करू, सर्वच चॅनलला म्हणजे पुढारीला विनंती करतोय सगळ्यांना, आपण आता प्रभाग रचना बघा. हे आम्ही बोलत नाही, कुठे लोकशाही हो, निवडणुका कशा जिंकायच्या अशा रणनीत्या जर ठरल्या गेल्या. अजितदादा गट पुण्यामध्ये तक्रार करतोय, नवी मुंबईमध्ये एकनाथ शिंदे आणि गणेश नाईकांच्या एकमेकांच्या बद्दल तक्रार. मी आज वर्तमानपत्रामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीपासून सगळीकडे 10 किलोमीटर मधली गावं उचलून एका ठिकाणी टाकली. ही कुठली लोकशाही आहे? मी मगाचपासून सांगतोय, पूर्वी बॅलेटवर निवडणुका होत होत्या, आता निवडणुका जिंकायच्या कशा याच्या पद्धतीची यंत्रणा, शासकीय यंत्रणा, म्हणजे कदाचित काही लोकांना हे मान्य नसेल अधिकाऱ्यांना, पण आता यंत्रणेच्या समोर कोणी चालत नाही, शासनाच्या समोर चालत नाही, अशी परिस्थिती आहे. मी आजही जाणीवपूर्वक बोलतो, म्हटलं मी पुरावे देईन, वोट चोरीचे पुरावे आता आम्ही देतोच आहोत. आता आम्ही दाखवतो, आम्ही गोळा करायला सुरुवात केली आहे, त्याप्रमाणे आम्ही महाराष्ट्रामध्ये त्याच्यावर आवाज उठवणार आहे. शेतकऱ्यांच्या असलेल्या प्रश्नासंदर्भामध्ये आम्ही नाशिकमध्ये आता 15 तारखेला मोठा मोर्चा आणण्याचा निर्णय घेतलेला आहे. पण तुम्हाला खरोखर सांगतो, कोण निवडणूक लढवणार हो? मी कार्यकर्त्यांना बोललो त्याला निवडणूक लढवायची तर ते बोलतात ईव्हीएम मशीन असेल तर नको बाबा. आणि त्याचबरोबर आता प्रभाग रचना, वार्ड रचना, स्थानिक स्वराज्याच्या रचना, ही काय लोकशाही आहे? म्हणजे यंत्रणा घ्यायची आणि तुम्ही निवडून आणण्यासाठी कसे ते निवडून आणायचे. उद्या तेच सांगणार आम्ही जिंकलो, 80% जागा जिंकलो, पण त्या कशा जिंकल्या? आत्ता सुद्धा माझं आव्हान आहे तुमच्या चॅनलला, तुम्ही वाटलं माहिती घ्या, लोकांमधून माहिती घ्या, किंवा तुम्ही आता ज्या प्रभाग रचना आणि ह्या केलेल्या त्यांची माहिती घ्या. त्यात जर नाही तुम्हाला दिसलं की यामध्ये फेरफार केलेला आहे, ते सांगतात निवडणूक आयोगाच्या निकषाप्रमाणे. साधं उदाहरण सांगतो, मी कुठल्या निवडणूक आयोग ऑब्जेक्शन घेत नाही. आपल्याकडे वाघमारे म्हणून निवडणूक आयोगाचे आता राज्याचे प्रमुख आहे. एकाने हरकत घेतली की आता 14 लाख मतदार वाढलेले आहे, त्याच्यावर त्यांनी हरकत घेतली. त्यांना काय सांगण्यात आलं, कुठली यादी प्रसिद्ध करून कुठल्या यादीकडून आम्ही निवडणूक लढवायची हे आम्ही ठरवू. म्हणजे याचा अर्थ काय आला? पूर्वी काय होत होतो, पूर्वी निवडणुका लागायच्या अगोदर 1 महिना अगोदर किंवा 2023ची यादी फायनल असेल त्याच्यानंतर घेतणार नाही. ऑनलाईन निवडणुकीची यादी जाहीर होईपर्यंत तुम्ही ऑनलाईनवर तुम्ही
मतदार नावं नोंदत होता, त्याला पुरावे काय? फक्त आधार कार्ड. हे पूर्वी नव्हतं ना. मग कशी नाव वाढणार नाही? मी इकडे बसून आम्ही दाखवलं एका कार्डवर मोबाईलच्या जर तुम्ही 100, 200, 500 नावं जर तुम्ही ऑनलाईनवर भरली असतील, काय बोगस वोटिंग होणार नाही तर काय? तुम्हाला निवडून यायला किती पाहिजे? आता प्रभाग किंवा आता मग तुमची हिंमत होती ना, मुंबईला एकच प्रभाग ठेवला होता, सगळीकडे तुम्ही एक प्रभाग का नाही केला होता? मग तुम्ही काय केलं? आता कशा पद्धतीने बंडखोरी होऊ नये. मग 10,000 मतं पाहिजे ना आपल्याला. 10,000, 15,000, 1,500, 2,000 मधला खेळ आहे. तेवढी मतं तुम्ही बाहेरून कुठल्या पद्धतीने केली गेली, हा माझा आरोप आहे. तर निवडणुका तुमच्या बाजूने लागतील ना. मला सांगता 80% जागा आम्ही जिंकलो, ह्या आशा जिंकण्यात लोकशाही राहणार नाही ना. हा आमचा आरोपच आहे. शेवटच्या टप्प्याकडे येत असताना माझा एक महत्वाचा प्रश्न म्हणजे पुन्हा एकदा जरांगे पाटील मराठा आरक्षण आंदोलनासाठी मुंबईत धडकायचं म्हणतायत, पण मला नुसता तो आंदोलनापुरता नाही, मराठा आरक्षण या मुद्द्यावरती राष्ट्रवादीची एक कोंडी झाली आहे का? म्हणजे एक प्रकारचा सेल्फ सस्पिशन, म्हणजे स्वतःप्रतीचा संशय आणि स्वतःप्रतीचा एक न्यूनगंड की अरे आपण सगळे मराठा आहोत, आपण विरोध तरी कसा करायचा आणि समर्थन, विरोधाचा तर प्रश्नच नाही आणि समर्थन करावं तर ओबीसी आपल्या बाजून तुटेल, अशा एका पेचामध्ये अडकली राष्ट्रवादी काँग्रेस. हे पेच निर्माण केला जातो. कोणता पक्ष, कोणता नेता पेचामध्ये नसतो, तो जाणीवपूर्वक निर्माण केला जातो. भाजप म्हणतं की डीएनए आमचा, भाजपचा डीएनए ओबीसी आहे, तसा राष्ट्रवादीचा डीएनए कोण? सर्व समाज आमचा डीएनए. मला तुम्ही सांगा, मंडल आयोग कोणी लावलं? या देशामध्ये मंडल आयोग विश्वनाथ प्रताप सिंह पंतप्रधान असताना लावताना महाराष्ट्रामध्ये पहिल्या शरद पवार मुख्यमंत्री असताना मंडल आयोग लावलं. आता ते लागू केलं, ते बरोबर भाजपवाले विसरले. बरं, भाजपने ओबीसी डीएनए म्हणजे ओबीसीसाठी काय निर्णय घेतले सांगावं? धनगर समाजाला दुसरं आरक्षण देतो म्हणून निवडणुकीला सांगितलं, पहिल्या कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला. धनगर आरक्षण दिलं का? नाही दिलं. ते ओबीसी मध्ये. त्यानंतर मराठा आणि ओबीसीचा वाद निर्माण केला, माळी आणि मराठा वाद निर्माण केला. भुजबळ साहेबांपासून बाकीच्या लोकांचं म्हणणं काय होतं की ओबीसीला धक्का न लावता या ठिकाणी. पवार साहेब पण तेच म्हणाले होते. वाद कोणी निर्माण केला? त्यावेळेचे जे मुख्यमंत्री होते, नवी मुंबईला आंदोलन झालं, मी तिथं पुढाकार घेतला होता. मी मराठा आहे म्हणून घेतला नव्हता. राज्यातून आलेले सर्व समाजाची जी लोक आहेत त्यामध्ये मराठा होता तर असं नाहीये. मग त्या लोकांचा आता मुस्लिमांचा वाद निर्माण झाला, सगळ्यांचा वाद निर्माण झाला. माझं आता म्हणणं असं आहे की हा निर्णय कोणी घेतला? आश्वासन तुम्ही दिले ना. तुम्ही काय सांगितलं की कुणबीच्या नोंदी जिथे जिथे असतील, त्या कुणबी नोंदी असतील, त्या कुणबी नोंदी जेवढ्या लोकांनी दिलेल्या असतील त्यांना आम्ही मराठाचं आरक्षण देतो. हे तुम्हीच सांगितलेलं, आम्ही नाही सांगितलेलं. मग त्याची अंमलबजावणी झाली नाही, हा त्यांचा आरोप आहे. तुम्ही आमच्या पक्षाला का ओढताय? आमच्या पक्षाला ओढण्याचा प्रयत्न का करतायत मला कळत नाही. मग निर्णय घ्यायची तयारी कोणाची? सरकारची. आता बोलले की आता एक कमिटी नवीन करतो. ही नवीन कमिटी करण्याचं तुम्हाला जे आलं, पूर्वीच्या कमिटीने काय केलं? तुम्ही इतक्या बैठका केल्या ना त्यांच्याबरोबर. मग आता ते येत आहेत, ही भूमिका ते मांडतायत. मग आता सरकार काय भूमिका घेतो त्याच्यावर आम्ही लक्ष ठेवतो. ते आम्ही लक्ष ठेवल्यानंतर आता हे बॉल जो आहे सरकारकडे आहे. आणि कोणाला अवघड आहे? तुम्ही 50% आरक्षणाच्या वरती काय आरक्षण वाढवताय हा अधिकार तुमच्याकडे आहे. कोर्टात तुम्हाला टिकवत नाही, तुम्हीच सांगताय ना. केंद्रात तुमचं सरकार आहे, राज्यात तुमचं सरकार आहे. निर्णय घेऊन धाडस दाखवा ना. हे दाखवणार नाही, यांना करायचं नाही. हे माझा आजही आरोप आहे. इथेच नाही, देशात कुठे करायचं नाही. फक्त लोकांची लढाई आणि लोकांमध्ये झुंजवायचं, जाती धर्मामध्ये झुकवायचं आणि सत्ता घ्यायची. बुद्धिमंताच्या समोर तलवार चालवणारे टिकत नाही. इथं बुद्धिमंतच चालतो. माझ्या माहितीप्रमाणे आत्ताच्या लढाया ज्या चाललेल्या आहेत त्या बुद्धिमंतांनी विचार करून, सामान्य जनतेने विचार करून केल्या पाहिजे की आपण फसवलो जातोय का. माझं आजही म्हणणं आहे की गणपतीच्या कालावधीमध्ये अशा प्रकारचा मोर्चा येत असताना एकमेकांना आव्हान देण्यापेक्षा सरकारने त्याचा मार्ग काढावा. मग दुसऱ्या पक्षाकडे बोट दाखवण्यापेक्षा सरकार काय करतंय याच्यावर आमचं लक्ष असेल. ज्यावेळेला सरकार चुकेल तेव्हा आम्ही निश्चितपणे त्याचा जाब विचारू. माझा शेवटचा प्रश्न आहे, आगामी निवडणुकीच्या बाबतीत बोलत असताना जसं शिवसेनेने स्वतःचा एक मार्ग निवडला, राज ठाकरेंसोबत एक प्रकारची मैत्री, ते तर बंधूच आहेत पण ते राजकीयदृष्ट्या एकत्र आले आणि एकत्र लढण्याच्या बाबतीत ते बोलतायत. आणि या बाबतीत एकही मवियाची बैठक झालेली नाही. म्हणजे उद्धव ठाकरे मवियाच्या बैठकीत गेलेले आहेत, मी असा निर्णय घेतो याची माहिती दिली, असं काही घडलेलं नाहीये.
आता माझा आपल्याला प्रश्न आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तसे सगळ्यांशी संबंध राहिलेले, देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना फोन येतो उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी, आणि महाराष्ट्रामध्ये अशा अनेक ठिकाणच्या महापालिका आहेत जिकडे राष्ट्रवादी स्ट्रॉंग आहे, जसं की पुणे, जसं की नाशिक आणि अन्य काही भाग असतील. मुंबईमध्ये राष्ट्रवादीचा जोर नाहीये, काँग्रेसचा आहे. तर महापालिका स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका मविया म्हणून लढायचा विचार असेल, राष्ट्रवादी स्वतःचा जोर लावणार, काय म्हणजे एक पक्षाध्यक्ष म्हणून स्ट्रॅटेजी काय? मी राज्याचा अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्या आठवड्यामध्ये एक पत्र काढलेलं आहे. माझ्या सर्व जिल्हाध्यक्षांनी माझ्या सर्व आतल्या नेत्यांना सांगितलेलं आहे की आपली महाविकास आघाडी म्हणून आपलं काम आपण आतापर्यंतच्या निवडणुका लढवल्या, तुम्ही पुढाकार घ्या. जिल्ह्यातल्या प्रत्येक असेल, आम्ही काय करतो शेवटच्या वेळेला निवडणूक लागले की लगेच आघाडीची चर्चा करतो. त्यापेक्षा मी आमच्या अध्यक्षांना आणि आमच्या तिथल्या नेत्यांना सांगितलंय तुम्ही पुढाकार घ्या आणि तिथल्या जिल्ह्याच्या त्यांच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख असतील किंवा काँग्रेसचे असतील या सगळ्या लोकांना अध्यक्ष वगैरे यांना एकत्र बोलवा. ह्या लोकांना एकत्रित बोलून पहिली तुम्ही सुरुवात करा, मग आपण किती जागा लढवायच्या त्यांनी किती लढवायच्या यांच्यामध्ये आपण पहिली सुरुवात करा. आणि या सूचना केलेल्या आहे. आमचा प्रयत्न आहे स्थानिक पातळीवर त्यांनी निर्णय घ्यावा, परंतु महाविकास आघाडी म्हणून मताचं विभाजन होऊ नये. अगोदरच मतचोरी होत आहे, आपल्या मताच्या विभाजनाची फटका पडू नये म्हणून आम्ही प्रयत्न करतोय. महाविकास आघाडी म्हणूनच आता आपण इथेच नव्हे तर देश पातळीवर सुद्धा असं ठरवतोय, सगळे ठरवत आहेत, पवारसाहेब पासून सगळे नेते आता एकत्र आले, राहुल गांधी पासून सगळे नेते. आणि बघा तुम्ही म्हणजे देशाच्या पहिल्या इतिहासामध्ये 300 खासदार रस्त्यावर उतरत आहेत. आणि एवढंच नव्हे तर सभागृहामध्ये सुद्धा आज आवाज उठवला जातो. जो धाक होता तो आता विरोधी पक्ष मोडून काढायला निघालेला हे चित्र आहे. आमचं म्हणणं मताची विभागणी न होता कशा पद्धतीने आपल्याला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील, जेवढ्या मुंबई महानगरपालिका असो, आमची ताकद किती असेल की आम्ही त्याचा विचार करू. सगळीकडे प्रत्येक पक्षाने विचार करून निर्णय घेतला तर निवडणूक चांगली होईल असा माझा विश्वास आहे. शशिकांत शिंदेजी, धन्यवाद. आपण सविस्तर वेळ दिला, अनेक मुद्द्यांवरती आपण संवाद साधला, अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. आपल्यासोबत हे होते शशिकांत शिंदे, नवनियुक्त अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष. आणि या सत्रामध्ये आपण इथे आता थांबूया. धन्यवाद. पुढारी न्यूज महासमिट 2025 पावर्ड बाय चितळे बंधू पुणे, को पावर्ड बाय MIDC, MSRDC, SRA, सिडको, असोसिएट पार्टनर MPCB, फायनान्शियल पार्टनर लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, जिथं पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं.